देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे। कारण की स्वतः लोकमत या न्यूजपेपरच्या अधिकृत अशा वेबसाईटने ही आज अपडेट जाहीर केली असून आजच्या अपडेटच्या हेडलाईननुसार देशामधील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। या दिवशी मिळणार आहे पीएम किसान योजनेचा येणारा 19वा हप्ता। तर मग काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट, चला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की अखेर पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे। कारण की अनेक दिवसापासून पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या तारखेची वाट पाहत होते आणि आता पीएम किसान योजनेचा येणारा 19वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे। कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार इथून कोट्यावधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये हे 24 तारखेला जमा करतील, अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज या ठिकाणी जाहीर केली आहे। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शेवटचा 18वा हप्ता देखील 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रामधील वाशिम इथून जाहीर केला होता। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 20,000 कोटी रुपयांहून अधिकची रक्कम एकाच वेळेस हस्तांतरित केली होती आणि यानुसारच आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता देखील येणाऱ्या 24 तारखेला जाहीर करण्यामध्ये येईल। पंतप्रधान मोदी बिहारमधून 2000 रुपयांचे हस्तांतरण करतील, अशा प्रकारची माहिती ही सध्या शिवराज सिंह चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी या ठिकाणी जाहीर केली आहे। तसेच या पीएम किसान योजनेच्या पुढील 19व्या हप्त्याच्या वितरणाची घोषणा करतेवेळी शिवराज सिंह चौहान म्हणाले की पंतप्रधान मोदी हे 24 फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर जाणार असून त्या दरम्यान पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याचे देखील वितरण करण्यामध्ये येणार आहे। कारण की येत्या 24 फेब्रुवारी रोजी कर्पूरी ठाकूर यांच्या 101व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमधील समस्तीपूर येथे जाणार आहेत आणि याच वेळेस या कार्यक्रमाअंतर्गत देशामधील सर्व पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या 19व्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याची माहिती ही स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज जाहीर केली आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।